नमस्कार, आम्ही ॲग्री कॉलेज राजमातीचे विद्यार्थी. आम्ही इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टमचं मॉडेल तयार केलेलं आहे. त्यात पॉली हाऊस, पोल्ट्री, काव रेडिंग आणि इंटिग्रेटेड फार्मिंगचे क्रॉप्स केलेले आहेत. सोलार पॅनल आणि ऊस, मका असे. हे आपण मुक्त गोठा केलेला आहे, कारण ते जनावरांचे जर फिरले तर त्याच्यात दुधाची देखील वाढ होते आणि एका जागेवर त्यांचं शेण वगैरे पडत नाही, त्यामुळे ते गाया वगैरे म्हणजे खराब होत नाहीत त्यांच्यामुळं. आणि त्या गायांसाठी आपण मका आणि ऊस लावलेला आहे. मका आपण सिजनेबल लावलेली आहे का तर कंटिन्यू चारा आहे म्हणून, आणि ऊस आपण बाहेर कारखान्याला विकतो. परत तिथं आपण पोल्ट्रीचं प्रोडक्शन केलेलं पोल्ट्री केलेली आहे. ह्यात आपण 20x100ची पोल्ट्री आहेत 2. त्यात आपण 100च्या 100 एकात आणि 100 एकात असं केलेलं आहे. इथं आपण पोली हाऊस टाईप नर्सरी केलेली आहे. ह्यात आपण रोपे तयार करतो व्हेजिटेबलचे आणि ते आपण बाहेर विकतो. त्यातनं बी आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो. हे आपण सोलार केलेलं आहे. सोलारमधनं आपण लागेल तेवढी वीज आपण प्रोव्हाइड करतो. राहिलेली वीज महावितरणाला आपण देतो, जेणेकरून आपल्याला जर पावसाळ्यात जर सोलार नाही चालला तर महावितरणाकडून आपण वीज घेऊ शकतो. हे आपण वरचढ केलेले आहे. इथं पोमोग्रॅनेट आहे, हे ड्रॅगन फ्रूट आहे, हा गाव आहे, कोकोनट फार्मिंग आहे आणि हे आपलं फार्म हाऊस आहे.